तर एक गोष्ट होती ती अपेक्षित नव्हती आम्हाला, कारण की आत्ता आम्ही 77 किलोमीटर कंप्लीट केलेत. तर 77 किलोमीटरमध्येच आमच्या जे गाडीचे CNGचे बार्स असतात, म्हणजे जे इंडिकेटर असतं, त्याच्यामध्ये 6 बार आहेत टोटल. बट त्यातले ना 4 बार आत्ताच कमी झालेत 77 किलोमीटरमध्ये. कसारा घाटातून आम्ही आता खाली उतरलो आहे, घोटीच्या तोलपर्यंत आलो आहे आम्ही. तर आता आपण आपलं CNG फिल केलं आहे. CNG अराउंड 1.40 kg बसलं आहे. 1.40 म्हणजे आपली चाललेली गाडी 117. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही आता घरातून निघालो आहे. प्लॅन तर तसं काय नाही, आम्हाला जायचं आहे नाशिकला. नाशिकला एक लग्न आहे, ते अटेंड करायला चाललो आहे आता आम्ही. तर आमची गाडी वॉशिंगला वगैरे टाकली आता. CNG वगैरे भरून झालं आहे. CNG पेट्रोल दोघं फुल आहे. तर आता डायरेक्ट आपण जाऊ नाशिकला. तर तुम्ही बघू शकतात, फुल गाडी एकदम चकाचक झाली आपली. हा जसा प्लॅन आहे की हिचं ना आपण एक ॲव्हरेज पण काढूया. CNGवरती आपल्याला किती ॲव्हरेज देते ती, त्यामुळे पण थोडी आपली लॉंग राईड होणार आहे. ही आपली गाडी आहे, आपल्याला अराऊंड 1-2 महिन्यात झाले तिथं ही घेऊन. तर हिच्यावरती चाललो आहे आज आपण नाशिकला. तर आता ट्रिप 2 आहे. ट्रिप 2 0 गेलेली जेव्हा CNG फुल केलेला. तर आता आपण हिचा ॲव्हरेज काढूया की आपल्याला इकडनं नाशिकला जाईपर्यंत आपल्याला किती ॲव्हरेज देते. म्हणजे आपण काय करणार आहे, तर CNG भरला आपण तेव्हा ट्रिप 0 गेली, आणि आता नाशिकला पोहोचू अराऊंड 100 ते 150 किलोमीटर असेल, तेव्हा परत एकदा आपण CNG भरू आणि तेव्हा बघूया की किती बसतोय CNG आपल्या गाडीमध्ये. वेलकम बॅक टू आवर ब्लॉग. तर जसं तुम्ही अनिकेतकडून ऐकलंच असणार की आज आम्ही एक शॉर्ट ट्रिप प्लॅन करतो आहे. म्हणजे प्लॅनने आम्ही निघालोच आहोत नाशिकला जायला. खरं तर आम्ही तिकडे एक वेडिंग अटेंड करायला चाललो आहे आणि आम्हाला तसंही जायचंच होतं. तर मी अनिकेतला बोललो, चला आपण जाऊया. तसंच आपलं एक शॉर्ट ट्रिप पण होऊन जाईल आणि आपलं काम पण होऊन जाईल लवकरच, म्हणजे निघू पण शकतो लवकर तिकडून, म्हणून आम्ही निघालो आहे. तर आता आम्ही आहोत एक्झॅक्टली पडग्याच्या टोल नाक्याला आहोत आम्ही. आता आम्ही इकडून नॉनस्टॉप बघू, आम्ही जेवढं पण आम्हाला डिस्टन्स कवर करता येईल आम्ही तेवढं करणार. तुम्हाला आम्ही टाईमली अपडेट देत राहू. नेक्स्ट जेव्हा आमचा स्टॉप असेल तिकडे आम्ही तुम्हाला परत भेटतो. आणि तुमचे ब्लॉगवरचे जे आमचे प्रतिसाद होतात, जो तुम्ही आम्ही बघतायत, असंच बघत राहा. आम्हाला अजून आमचे नंबर्स ग्रो करायचे आहेत. आणि थँक्स फॉर द सपोर्ट. तर तुम्ही हा बघू शकतात, पडग्याचा टोल नाका आहे, नाशिक हायवे. तिकडनं अराऊंड नाशिक आहे ना 100-120 किलोमीटर आहे. आपली गाडी फुल रेडी आहे, 100-120 किलोमीटर आरामात कवर करेल. तर भेटूयात आपण रस्त्यामध्ये. तर तुम्हाला माहिती नसेल, आम्ही दोघं राहतो कल्याणला. मी राहतो कल्याण वेस्टला, हा राहतो कल्याण ईस्टला. तर आम्ही कल्याणवरून आज गाडी घेऊन निघालो आहे नाशिकला जायला. तर आता आम्ही कसारा घाटच्या एंट्रन्सला पोहोचलो आहे. आता यश बोलतो आहे की बाबा आपल्या दोघांचं वजन आहे खूप, तर कसारा घाटात गाडी चढेल की नाही. तर याच्यावरती मला फोकस इकडे, जास्त फोकस माझ्याकडे आहे, कारण की त्या गाडीची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं वजन माझं आहे. तरी आम्ही दोघं चाललो आहे. तर चढायला थोडा प्रॉब्लेम तर येईल वाटतं. तर पेट्रोलवरती टाकून चढवणार आहे आपण. तर तेवढे किलोमीटर आपण आपल्या मायलेजची जी टेस्ट करणार आहे त्यातून मायनस करू आपण, आणि मग बघूया आपल्याला ॲव्हरेज काय दिला आहे गाडीने म्हणून. तर एक गोष्ट होती ती अपेक्षित नव्हती आम्हाला, कारण की आत्ता आम्ही 77 किलोमीटर कंप्लीट केलेत. तर 77 किलोमीटरमध्येच आमच्या जे गाडीचे CNGचे बार्स असतात, म्हणजे जे इंडिकेटर असतं, त्याच्यामध्ये 6 बार आहेत टोटल. बट त्यातले ना 4 बार आत्ताच कमी झालेत 77 किलोमीटरमध्ये. ते आता कदाचित आम्ही जास्त ओव्हरलोड आहे म्हणून झालं असेल. तर बघूया आता ही गाडी पुढच्या CNG पंपापर्यंत जाते की नाही, हाच मला डाऊट आहे. जर गेली तर तिकडेच आपण आपली मायलेज टेस्ट करूया, किती CNG बसतोय वगैरे ते सगळं चेक करूया आपण, आणि मग तुम्हाला सांगूया की किती मायलेज दिलं आपल्या गाडीने. पण निघालो आहे, बघू शकतात तुम्ही, कसारा घाटचा स्टार्ट आहे हा जो हायवे येतो तो आपल्या मुंबईवरून येतो आहे. सरळ कसारावरून आपण इगतपुरी होत आपण जाणार आहे नाशिकला. तर तुम्हाला जसं बोललेलो मी की 77 किलोमीटर झालं आहे आणि आपल्या बाईकचे 4 बार कमी झालेत. तर बघू आता नेक्स्ट CNG पंपवरती कधी पोचतोय आपण वगैरे. चला निघू.
कसारा घाटातून आम्ही आता खाली उतरलो आहे, घोटीच्या तोलपर्यंत आलो आहे आम्ही. तर कसारा घाटात आम्ही पेट्रोलवरती गाडी टाकलेली, एकदम स्मूथ गाडी चढली. अराऊंड 7 किलोमीटर गाडी आम्ही पेट्रोलवरती चालवली आहे. काही प्रॉब्लेम आला नाही. आमच्या दोघांचं वजन खूप असून पण गाडी एकदम आरामशीर चढली घाटामध्ये. हां तर एकदम मस्त गाडी चढली. आमच्या यशला आम्ही कुठे ठरवलं आहे, कारण की यश म्हणत होता की बाबा तुझी गाडी घेऊन जायची की नाही, का त्याची गाडी घेऊन जायची. पुढे ठेवत होतो कारण की आम्हाला दुपारी काहीही करून 12 वाजेपर्यंत नाशिकला पोहोचायचं होतं. तर आम्ही फक्त रिस्क असेसमेंट करत होतो. तर आता 11 वाजलेत. नाशिक जवळपास 20 ते 30 किलोमीटर उरलं आहे. तर आय थिंक पोचून जाऊ आपण 12पर्यंत. तर ठीक आहे, आपण भेटूयात आता नाशिकमध्ये CNG पंप वगैरे शोधू आपण, आणि CNG पंपवरती बघू आता किती CNG बसतो वगैरे. अजून पण 2 बार आहे, 2 बारमध्ये नाशिक चालली जाईल असं वाटतंय मला. तर भेटूयात नाशिकमध्ये. बघा हा आमचा मॅनेजर 2 फोन वापरतोय, एक S24 आहे आणि एक iPhone 15 आहे. वाई ॲक्सॉरचं हेल्मेट वगैरे घालून फिरतोय, आणि आमची गरिबी बघा CNG गाडीवरती फिरतोय. स्टडचं हेल्मेट आहे आमच्याकडे. आई पैसा पाहिजे तर यश सारखा, नाही तर नको पाहिजे. लक्ष ठेवा तुम्ही काय मागतायत, ते जर खरं झालं तर भोगावं लागेल. तर आता आपलं 96 किलोमीटर कंप्लीट झालं आहे. हा बघू शकता तुम्ही घोटीचा तोल आहे. तिकडनं आता आम्ही जाणार आहे नाशिकला. अराऊंड 1 तास लागेल. आता वाजले 5:30. आम्ही अराऊंड 12:30च्या आसपास आम्ही नाशिकमध्ये पोचलेलो. तर नाशिकमध्ये पोचून आम्ही वेडिंग वगैरे अटेंड केली. तर आपल्या CNGचा सीन असा झाला की येताना हायवेवरतीच ना आपलं लो CNGचं आपल्याला इंडिकेशन यायला लागलं गाडीवरती. तर तेव्हापासून आपण गाडी पेट्रोलवरच चालवतो आहे. तर मी कॅल्क्युलेशन केलं, आपली गाडी ना अराऊंड 117 किलोमीटर CNGवर चालली आहे. तर आता आपण CNG पंपावरती आलो आहे. तर CNG पंपावरती बघूया आता किती बसतो आहे, आणि त्या हिशोबाने आपल्याला काय मायलेज भेटलं आहे तो मी तुम्हाला सांगतो. आपण CNG पंपावरती पोहोचलो आहे. CNG फिल होणं स्टार्ट झालं आहे. बघूया कितीचा बसतो आहे CNG. तर 1.40 अराऊंड 1.40 kgचं CNG बसलं आहे आपल्या गाडीमध्ये. तर कॅल्क्युलेशन करूया आपण थोड्या वेळात. तर आता आपण आपलं CNG फिल केलं आहे. CNG अराऊंड 1.40 kg बसलं आहे. 1.40 म्हणजे आपली चाललेली गाडी 117. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. अराऊंड 83चा ॲव्हरेज आपल्याला भेटला आहे. म्हणजे हायवे टू हायवे चालवली आपण. त्यातून कसारा घाटात जी आपण पेट्रोलवर चालवली ती मायनस केली आहे. त्यानंतर जिकडनं आम्ही नाशिकमध्ये जी गाडी चालवली ती पण आपण मायनस केली आहे पेट्रोलवरती. तर आपल्याला ॲव्हरेज भेटलं आहे 84चा, अराऊंड 84चा ॲव्हरेज, म्हणजे एकदम मस्त मायलेज भेटले आपल्याला. एका किलोवरती 83 म्हणजे बघा ना तुम्ही 80 रुपयात 80 चालते आपली गाडी. जसं तुम्हाला दाखवलं मी, आपल्या गाडीने एकदम चांगला ॲव्हरेज दिला आहे आपल्याला. 83चा ॲव्हरेज दिला आहे. तरी एवढ्या आमच्या 2 जणांचं वजन असताना सुद्धा आम्हाला 83चा ॲव्हरेज दिला आहे. कारण अपेक्षित नव्हतं, मला वाटलं खूप कमी ॲव्हरेज दिला आपल्याला. बट 83 इज डिसेंट इनफ, कारण की 2 जण होतो आम्ही. आय वुड से मोर दॅन डिसेंट. हां, कारण की आपण पेट्रोलशी कम्पेअर करू तर डबलचा फरक पडतो. तर एखादी साधी गाडी अराऊंड 50चा ॲव्हरेज देईल, तो पण आपल्या 1 लिटरवरती. लिटरचा भाव आहे 105, 110, पण आपल्या CNGचा भाव आहे 80 रुपये पर kg. तर त्या हिशोबाने खूप चांगला आपल्याला ॲव्हरेज भेटला. 1 रुपयाला 1 किलोमीटर चालते आपली गाडी. तर आता मी नाशिकमधून निघतो आहे. आता आपण रस्त्यामध्ये कुठेतरी भेटू. तर थोडा वेळ झाला आम्हाला नाशिकवरून निघून. आम्ही आता सध्या एक छोटासा स्टॉप घेतला आहे चहा वगैरे घ्यायला. तर तुम्हाला बजाज फ्रीडम आपली जी आहे गाडी, बजाज फ्रीडम CNG 125, तिच्याबद्दल सांगायचं झालं तर एका मिडल क्लास माणसासाठी एकदम अफोर्डेबल गाडी आहे. म्हणजे आम्ही आता एवढे हायवेवरती जवळपास 70-80ला क्रूज करतो आहे. दोघांचं एवढं वेट असून सुद्धा तरी ती एकदम मस्त चालते. आणि सिटीसाठी तर खूप चांगली, रोज ऑफिसला वगैरे पण घेऊन जातो मी. डेली कम्युटसाठी खूप चांगली गाडी आहे. जर तुम्ही घ्यायचा प्लॅन करत असाल तर 100% घेऊ शकतात तुम्ही. तुमच्या रेग्युलर नीड्स 100% कंप्लीट करू शकता, पण छोट्या मोठ्या राईडसुद्धा करू शकतात तुम्ही त्यावरती. आता मी निघतो इकडनं. थोड्या वेळात भेटू तुम्हाला आम्ही. पुढे जरा जेवणाला वगैरे थांबू असा विचार चालू आहे आमचा. नाही तर मग डायरेक्ट गाडी कल्याणमध्येच थांबेल आता आपली. थोडं थकलेत आम्ही दोघं थकलो आहे, कारण की यशसुद्धा काल सकाळी जवळपास पहाटे 4 वाजता आला आहे दिल्लीवरून.
तर दोघांच्या झोप नाही झाल्यात आमच्या आणि कालचा दिवस पण होळीमध्ये निघून गेलो. होळीमध्ये पण खूप एन्जॉय केलं. रात्री 2 वाजता झोपलो अराउंड आम्ही. आता आपण निघूया तिकडनं आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. तर आता गाडी यश हातात दिली आहे. आता मी खूप थकलो आहे, तर यश चालवणार आहे गाडी आता कल्याणपर्यंत. आपण निघालो आता कल्याणच्या दिशेने. वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम निसर्गरम्य असं वातावरण झालं आहे. आपण जेव्हा नाशिकमध्ये आलो 12-12:30च्या दरम्यान, तेव्हा खूप गरमी होती. म्हणजे मुंबईकडे पण खूप गरमी वाढली आणि तशीच नाशिकमध्ये सुद्धा वाढली आहे. पण आता जायच्या टायमाला ना गरमी थोडी कमी झाली आहे, म्हणून गाडी चालवायला अजून मजा येते आम्हाला. तर यश आणि माझ्या मैत्रीबद्दल सांगायचं झालं तर आम्ही डिप्लोमाचे मित्र आहेत. म्हणजे 2015ला आम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं. आम्ही डिप्लोमाला पण सोबत होतो आणि डिग्रीलासुद्धा सोबत होतो. डिग्री आणि डिप्लोमा मिळून आमच्या खूप साऱ्या मेमरीज आहेत. तर यश तसा माझा सिनियर आहे. म्हणजे डिप्लोमाला मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा तो सेकंड इयरला होता आणि सेम डिग्रीमध्ये सुद्धा मी सेकंड इयरला होतो तेव्हा तो थर्ड इयरला होता. तर आमची मैत्री तेव्हापासून आहे. आम्ही कॉलेजमध्ये खूप मजा केली, खूप साऱ्या मेमरीज आहेत आमच्या. तर आपल्या हिमाचलच्या ट्रिपला तुम्ही बघितलं असेल की तुषार बालेराव आणि यश हे दोघं माझ्यासोबत होते. तर तुषार बालेराव हा पण आमचा डिग्रीचाच मित्र आहे. आम्ही तिघं जण आम्ही कल्याणला राहतो, म्हणून आमचं रेग्युलर भेटणं होत असतं. बट आमच्या कॉलेजचे मित्र कसे बाकीचे मुंबईमध्ये सगळे पसरलेत, काही जॉबला बाहेरसुद्धा गेलेत, तर त्यांच्याशी एवढं काय भेटणं होत नाही. बट आमच्या कॉलेजच्या मेमरीज एवढ्या चांगल्या आहेत ना की त्यासाठी 10 व्हिडिओ बनवले तरी कमी पडतील. यश आणि तुषार हे दोघांना माझ्या एकदम मोठ्या भावासारखे आहेत. कारण की कितीही प्रॉब्लेम असू दे माझ्या आयुष्यामध्ये, काहीही असू दे, दोघं वेळेवर येणार म्हणजे येणार. सुखामध्ये नाही आले तरी दुःखाच्या वेळी तर नक्कीच येणार. आतापर्यंत मी आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम फेस केले आणि तेव्हा हे दोघं होतेच तिकडे. माझं पण खूप वर्ष झालं स्वप्न होतं व्लॉगिंग करायचं, बट मी हिंमत नव्हतं करत. ती हिंमत पण माझ्यामध्ये या दोघांमुळेच आली आहे. कोणताही राईड असू दे किंवा कोणतीही ट्रिप असू दे, आम्ही तिघं जेव्हा सोबत असतो ना तेव्हा आमची खूप मजा होते. तुम्ही आमच्या हिमाचलच्या ट्रिपमध्ये बघितलंच असेल, आम्ही खूप एन्जॉय केलं आहे तिकडे. एवढं काही व्हिडिओमध्ये दाखवता आलं नाही, बट बिहाइंड द सीन्स आम्ही खूप एन्जॉय केलं आहे तिकडे. तर बाकीचे आमच्या मैत्रीचे किस्से मी कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऐकवेल तुम्हाला. आता आपण पोचलो आहे कसारा घाटात. तरी इकडनं आपल्याला अजून 70-80 किलोमीटर आहे कल्याणला पोचायला. तर कल्याणला पोचता आपल्याला रात्रीचे 9 वाजतील असं वाटतं आहे मला. आम्ही आता एवढं थकलो आहे की मला वाटत नाही की कल्याणमध्ये जाऊन आम्ही व्हिडिओ एंड करेल. तर आपण व्हिडिओ इकडेच एंड करूया. तर थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. सो बाय बाय, टेक केअर आणि पुढचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा.